साई लग्नाच्या जायचा आदल्या दिवशी रात्री पण सेटअपवर होता. खरं सांगतोय, म्हणजे त्याची बायको घरात यायच्या आधीच उन्नतीने आता आम्हाला दोघांना मारला असतो धरून की अरे आता तरी माझ्या नवऱ्याला सोड. ह्या लेवलला आमची कामं चालू होती. मन पाखरावानी हवेत उडतय, प्रेमात पडतय, तुझ्या प्रेमात पडतय. नेहमीच मराठी सिनेमात उत्तम संगीत जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा ते साई पियुष या जोडीचं असतं. आज ही लोकप्रिय जोडी आपल्या सोबत आहे. खरंच खूप स्वागत आहे तुमचं. आणि आज छान यावर्षीची 2024ची एक छान भेट असं मी म्हणेन की मन पाखरावानी आपल्या भेटीला आलेलं आहे. खरंच खूप छान वाटतंय. आणि तुमची एक फ्रेंड्स फॅमिली आहे. मी आधी तिला म्हणलं की अनेक वर्षांपासून तुम्ही एकत्र आहात आणि मग हे असं काहीतरी छान पुष्प भेटीला येतं. आता मन पाखरावानी याबद्दल आधी काय? मन पाखरावानीच्या आधी सगळ्यात पहिले तुझे आभार, कारण तू ज्या पद्धतीने इंट्रोडक्शन करून दिलं. आणि आहे तर ते तर आहेच, बट इट इज बिकॉज ऑफ फ्रेंड्स लाईक यू ना. हे मॅनिफेस्टेशन असतं ना निलिमा, कारण असं तुम्ही म्हणता म्हणून आमच्यासारख्यांना ऊर्जा असते चांगलं काम करण्याची. सो थँक्यू फॉर दॅट. सो मन पाखरावानी हे इट्स अ नॉन फिल्मी सॉन्ग बेसिकली फॉर अस. आमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं एवढी कामं चालू असताना आम्हाला नेहमी असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. आणि ते वेगळं करण्याच्या प्रयत्नात सगळ्यात पहिली साथ ही नेहमी मित्रच देतात. त्यामुळे असं आमचं झालं की जेव्हा हे गाणं आम्ही लिहिलं, आम्ही लॉकडाऊनमध्ये मी हे गाणं लिहिलं, मला सुचलं तेव्हा सगळ्यात पहिली मी ते साईला ऐकवलं. साई म्हणलं अरे वा चांगलं लिहिलंयस की, आपण याचं काहीतरी करूयात. सो मग आम्ही ते कंपोज केलं. मग ऑब्व्हियसली सावनीला ऐकवलं. मग सावनी म्हणली अरे छान झालंय की, मग मी गाते. असं करत करत मग ते अरे मी आहे म्हटलं तर मग मुलगा शोधायचा. मग सांगितला फोन लावला, तो म्हणला मग मी ठीक आहे. हा, मग तो म्हणला ठीक आहे मी नाही आहे, माझं शूट चालू आहे, पण मी अवेलेबल होतो. आता तुम्ही सगळे आहात म्हटल्यानंतर आपण ते करूयात. सो अशा पद्धतीने ते डेव्हलप झालं आणि आज ते गाणं रिलीज झालंय. खूप चांगला रिस्पॉन्स येतोय आणि असंच अजून लोकांना ते आवडावं, अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं अशी अपेक्षा आमची आहे. क्रिएटिव्हली आणि टेक्निकली पण आम्ही खूप त्याला अपग्रेड करत गेलो सॉन्गला. आधी ते खूप क्रूड फॉर्मॅटमध्ये होतं, मग त्यानंतर मग थोडं अजून त्याच्यामध्ये म्युझिकल अरेंजमेंट्स केल्या. मग नंतर आम्ही तेव्हा मिक्स केलं होतं ऑफकोर्स आम्हाला ऐकण्यासाठी किंवा पिचिंग करण्यासाठी वेगवेगळ्या म्युझिक कंपनीजना आणि वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फायनली आता परत एक मिक्स काढलं. सो त्याचे पण इटरेशन्स ज्याला आपण अपग्रेडेशन म्हणतो ते पण अपग्रेड होत गेलं गाणं. व्हिज्युअली सुद्धा त्याच्या डोक्यात जे होत्या गोष्टी, क्लायमॅटिक कंडिशन्स जिथे असतात, जिथे शूट करायची लोकेशन्स जी होती त्या लोकेशन्सबद्दल तो पुढे गोष्टी आहेतच आपल्याकडे बोलायला. पण टेक्निकली बोलायला गेल्यानंतर ते खूप अपग्रेड झालं आहे. म्हणजे ते आम्हाला एक प्रायमरी फॉर्ममध्ये दिसत होतं आणि ते खूप हायर सेकंडरी फॉर्ममध्ये गेल्यानंतर आम्हाला आता ते आज आपल्याला ते प्रॉडक्ट दिसतंय. सो मला असं वाटतं की प्रत्येक छोट्या प्रॉडक्टला, कितीही छोटं प्रॉडक्ट असेल तरी जर त्याला टाईम दिला तर ते चांगलं राईप टिकून तुमच्या भेटीस आल्यानंतर ते तुम्हाला जास्त आवडतं. नक्कीच. आणि त्या एका छान म्हणजे नेहमीच काहीतरी वेगळं जसं तुम्ही देत असता, यावेळेला एक छान साऊथ इंडियन बाज पाहायला मिळतोय. आणि अर्थात त्यांची वेशभूषाही तशी आहे, ते सगळं तर आहेच, ॲक्टिंग स्टाईल पण थोडीशी तशी आहे. तर हा सगळा विचार करतानाच ठरवला होता किंवा ते त्या गाण्यानीच तसंच समोर येत होतं चित्र? ॲक्च्युली विचार त्याचा अशा पद्धतीचं होतं की जे गावाला रुटेड असेल काहीतरी अशा पद्धतीचं करायचं होतं. आणि हे पण असं कधी जेव्हा माझ्या डोक्यात आलं, कारण मी डिरेक्ट Rural हे होतं. रुरलपेक्षा पण काय झालं ना, मला तो थॉट केव्हा आला, आपण सगळे एवढे फिरतो, एवढ्या इव्हेंट्स पार्टीज किंवा बाहेर मिटिंग्स प्रोडक्शन नेहमी बाहेर खात असतो. ते हे चायनीज खा, अमेरिकन खा, ते खा. आणि जेव्हा कधीतरी घरी गेल्यावर आई वरण भात करते ना, असं होतं की अरे यार हे कधी, म्हणजे त्याच्यासारखं. तर मला असं वाटलं की ना गाण्याचं पण असं काहीतरी आपण करू शकलो ना, की अरे आपण रोज एवढा मसाला करतोय, स्पाइस आहे, व्हिडिओमध्ये पण त्याला आता खूप इफेक्ट्स आणि सगळ्या गोष्टी असतात. तर Orchestration खूप वाढलं. हा तर म्हणलं हे सगळं काढून आपण समजा 90s जर का तुला रिलेट होईल की आपण जी सिंगल्स तेव्हा 90s kids. हो. एक्झॅक्टली. तर 90s किडची जी आपण व्हिडिओज त्या काळात जे यायचे आपले फेमस सोनू निगमचे असतील किंवा शान किंवा लकी अलीचे होते, की मेलेडी आणि ना त्या व्हिडिओला गोष्ट असायची, फ्लॅशी व्हिडिओज नसायचे. तर काहीतरी असं झालं की की आपण असं गाणं करूयात ना की त्याला गोष्ट असेल, की ते बघायला पण त्याला ना मजा आली पाहिजे, रिपीट व्हॅल्यू पाहिजे. तर अशा पद्धतीचा विचार करून ते डिझाईन केलं आणि मग ते इव्हेंच्युअली तसं होत गेलं, जसं आज दिसते तसं. म्हणजे कुठेतरी एक बॅक टू रूट्स. Exactly. ते साऊथ इंडियन फॉर्मॅट जे म्हणलीस ना तू, व्हिज्युअली तर आलंच, पण ऑफकोर्स आम्हाला आहे ना बरेच म्हणजे आता ह्याच्या अगोदर पण जेव्हा जेव्हा काही अनरिलीज कामं आहेत आमची आणि काही रिलीज पण कामं आहेत, तर त्याच्यामध्ये नॅचरली कधी कधी आमचा कल आहे ना करता करता अचानक साऊथ इंडियनकडे काही फ्रेजेस काही येतात. आणि त्याच्यामुळे त्याला ऑफकोर्स, कारण की आम्ही एकत्र म्युझिक ते डेव्हलप केल्यामुळे त्याला ॲज अ डिरेक्टर ती विजन ऑटोमॅटिकली दिसायला लागली आणि ते एक्झिक्यूट पण तसं झालं. त्यामुळे यू सॉ द व्हिडिओ फॉर द फर्स्ट टाइम आणि आता ते तू ते ऑब्झर्व केलंस करेक्ट. सो ते असं असतं ना की एक जेव्हा म्युझिक डिरेक्टर जेव्हा बनतो
तेव्हा तो एक अख्खाच्या अख्खं सॉंग जे आहे ते एका फॉर्मॅटमध्ये दिसायला लागतं. जसं ऑडिओ आहे तसाच व्हिडिओ दिसतो. कारण की बऱ्याचदा आजकाल कसं होतं, ऑडिओ जो आहे तो वेगळीकडे चाललाय, व्हिज्युअल्स त्याचे वेगळीकडे चालले आहेत. आणि वन ऑफ द मेन रिझन्स हेच आहे पियुषने डिरेक्ट करायचं, की जे आपल्याला ऑडिओ आपण जे केलेलं, जे गाणं केलंय त्याला न्याय मिळण्यासाठी तसे व्हिज्युअल्स, तसं दृश्य पण पाहिजे. तरच ते ऑडिओ व्हिज्युअल दृश्य एक प्रॉडक्ट, एक संगतता दिसते त्याच्यात. नाहीतर मग ते उगाच काहीतरी भलतीकडे चाललंय, त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे मी असं विचारीन आता पियुषला की आता तुम्ही दिग्दर्शकाच्या खुर्चीतही बसलात का? या निमित्ताने असाही काही विचार आहे का? पुढे मागे सिनेमाही दिग्दर्शन करायचा विचार आहे का? मी आत्ता ऑन कॅमेरा निलिमाला सांगतो, प्लीज आम्हाला म्युझिक द्या, आम्ही खूप छान म्युझिक करतो. ह्याच्या पुढे पण आम्हाला म्युझिकच करायचं आहे. काय असतं ना, एक गाणं करताना जसं म्हणलं ना, की ह्या गाण्याची निर्मिती पण आम्ही का केली ना, जो थॉट पोचवायचा आहे तो आम्हाला असं वाटलं की आम्ही नेहमी, कारण वी आर कंपोजर्स, वी हॅव ऑलवेज डन फिल्म्स, आम्हाला स्क्रीन प्ले ऐकून गाणं करायची सवय. तर हे वेगळं होतं काहीतरी, ही वेगळ्या गोष्ट होतं. तर ह्याचा न्याय आपण देऊ, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, तर फिल्मला आमचं बऱ्याचदा असं होतं की आम्ही एक गाणं ना एका पद्धतीने, कारण आम्ही पण व्हिज्युअलाइज करतो ॲज अ कंपोजर आहे ना, आम्हाला ना एक्झॅक्टली तो व्हिडिओ पण व्हिज्युअलाइज करतो, पण तो तसा कधी कधी होत नाही तो व्हिडिओ, की अरे यार आपण असं केलं होतं गाणं हे अर्थात तो त्या दिग्दर्शकाचा वेगळा थॉट असतो. हां, मग तो त्या दिग्दर्शकाचा वेगळा थॉट असतो. मग ह्यावेळेस असं झालं की नाही, आपण ट्राय तर करूया ना, आपल्याला जे म्हणायचं आहे ते म्हणणं बाहेर येतंय का, हा प्रयत्न करूयात. म्हणून त्या थॉटमध्ये ही सगळी निर्मिती आणि दिग्दर्शन झालंय. दिग्दर्शन होण्याचं वगैरे असं काही नाहीये. छान आमचं, नाही अनुभव खूप हे काय आहे ना, ह्या फील्डमध्ये, ही फील्डच अशी आहे ना, तू हे समजू शकतेस की तुलाही माहिती आहे की आपल्या ह्यातलं प्रत्येक डिपार्टमेंट आवडत असतं, आपल्याला त्याचं फॅसिनेशन असतं. आपण ज्या फिल्म बघतो ना, की अरे ह्याचं आर्ट डिरेक्शन भारी आहे, ह्याचं डिरेक्शन भारी आहे, ह्याचं एडिटिंग भारी आहे, तर ते करून बघायला नक्कीच एक छान अनुभव असतो त्या गोष्टीचा, की अरे मला पण ते झालं की. आणि त्यात मला एक अवघड असं झालं की आम्ही उन्हात शूट केलं, ते 24 तास एसीत असतो का आम्ही, आम्हाला सवय नाही आहे, पण आम्हाला लाईटची पण सवय नाही, अंधारात काम करतो. त्यामुळे हॅट्स ऑफ टू दिस टीम की जे फील्डवर काम करतात ना, DOPs किंवा हे ॲक्टर्स वगैरे. ॲक्टर्स तर अवघड काम आहे, कॅमेरासमोर ते एवढं मागे घाम आणि ते गरमी होत असते तरी शॉट एवढा भारी देतात. अवघड आहे हे सगळं, हे अवघड आहे, कारण आमचं लाईफ सिनेमॅटिक झाली आमची. आम्हाला छान एसीत बसून आपली फिल्म रील आपलं काम करणं इज व्हेरी इझी फॉर अस. आणि साईला मी आता विचारेन की कसं आहे, आपली आदिती ॲक्ट्रेस आहेच, आता लिरिक्सही खूप छान लिहायला लागली, हा पण लिहितो, डिरेक्ट पण करतोय. तर आता तुझं काय ॲक्टिंगचा वगैरे विचार? बरं, मॉडेलिंगच्या ऑफर येतच असतात तुला. नाही, ॲक्च्युली एक छोटीसा किस्सा सांगतो. 2009-10ची गोष्ट आहे. तेव्हा आम्ही समजा फर्स्ट फिल्म रिलीज झाली होती आणि आम्ही खूप छान असं वी वर लुकिंग फॉरवर्ड की अरे आम्हाला आता फिल्मचे ऑफर्स येतील वगैरे वगैरे. आम्ही खूप इनोसंट होतो त्या बाबतीत. म्हटलं नाही आता एक चांगली फिल्म केली आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला होता. म्हटलं इतर मला स्वप्न पाहण्याचे दिवस होते. करेक्ट. तर आम्हाला एका महिन्यानंतर वगैरे मला एक कॉल आला की सर आम्ही तुमचं या सोशल मीडियावरनं तुमचा असा फोटो पाहिलाय, तर तुमची आत्ताच फिल्म रिलीज झाली, आम्ही पाहिली, तर आमची एक नेक्स्ट सिरियल आहे, तुम्ही त्याच्यात ऍक्टिंग कराल का? म्हटलं मी ऍक्टिंग नाही का. म्हटलं पण गेटिंग ऑफर्स रेग्युलरली, मग त्याला ऑफनली साईला नाही साईला प्रत्येक चॅनलवरनं साईला ऍक्टिंगच्या लीडसाठी किंवा मॉडेलिंगसाठी, डेली सोपसाठी, फिल्मसाठी ऑफर्स येऊन गेलेल्या आहेत साईला. मग साई याचा विचार करणार? नाही मी खरं सांगतो, जसं पियुष म्हणला की एखाद्या 2 गोष्टींमध्ये करणं वेगळं. कारण फॉर एक्झाम्पल मला जर पोहे आले तर मी काय शेफ बनत नाही, ते जस्ट माझं एक, मला आवडतात पोहे बनवणं, इट्स लाईक दॅट. तर तसं झालं ते की कधी आधी काही आमच्या गाण्यांमध्ये मी गायलो पण आहे, तर ते खरंच दुसऱ्याच्या आवाजात नाही सूट होत कधी कधी. सो म्हणून मी सिंगर नाही बनत. ते एक आर्टिस्टचं जसं त्यांनी म्हटलं की एक फॅसिनेशन असतं की आपण हे पण ट्राय करून बघावं, ते पण ट्राय करून बघावं. बरेच आपल्याकडे मोठे सिंगर्स आहेत ज्यांनी ऍक्टिंग ट्राय केलेली आहे आणि दे हॅव फेल्ड मिझरेबली, बट त्याचा काही फेल आणि सक्सेसचा काही संबंध नाही. फेल्ड कमर्शियली, बट दे वॉन्टेड टू डू इट, दे डिड इट, ॲज सिम्पल ॲज दॅट. तुझ्या मनात तो ऍक्टिंग नाही, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये सगळेजण होतो, आमचा खूप मोठा ग्रुप होता, त्यामध्ये आम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह होतो. ते हे सगळं केलेलं आहे. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आम्ही तिकडचे इंजिनिअरिंग तिकडचे, आम्ही तिकडचे पासआउट आहोत. आम्ही अभिनय एकत्र केलेलं, म्हणजे आम्ही स्टेजवर पण ऍक्टिंग केलेली मी आणि साईने, म्हणजे आम्ही सगळं काय जे जमेल ते सगळं एकत्र केलेलं आहे मी आणि साईने. लिटरली लाईट्स पासून ऑडिओ ऑपरेशन सगळं केलंय. पण इव्हेंच्युअली असं झालं की नाही, हे सगळ्यापेक्षा हे छान जमतंय. आणि खरं सांगू का, आता हे सोपंही करायला असं आम्हाला वाटतं. या सगळ्या भाई फार मेहनत आहे बाबा, हे डिरेक्शन आणि ऍक्टिंग आहे ना, यापेक्षा आपलं म्युझिक छान एका खोलीत बसून. त्या निमित्ताने तुमचे
तुमच्या बाकी विविध कलागुणांचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं असंच मी म्हणेन. पण खरंच खूप छान वाटतं. आणि 2024मध्ये आणखी काय भेटीला येणार आहे, काय आता सांगणार आहात, काय सांगण्याची परवानगी आहे? नाही परवानगी नाही, बाय गॉड्स ग्रेस आहेत चांगल्या प्रोजेक्ट आहे. गुलाबी नावाची एक फिल्म करतोय, त्यात मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, श्रुती मराठे स्टारिंग ती फिल्म आहे. अभ्यंग कुवळेकर म्हणून डिरेक्टर, त्याची पहिलीच फिल्म आहे. त्यानंतर आंबट शौकीन नावाची एक फिल्म करतोय. त्यानंतर प्रसाद दादाची वडापाव नावाची फिल्म केली. कैरी नावाची आत्ता एक फिल्म केली शंतनू रोडेची. त्यानंतर निलेश नवलाखांची किमीदिन नावाची एक फिल्म येते, ती पण करतोय. एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे, तो पण करतोय, त्याचं नाव आत्ता डिस्क्लोज करू शकत नाही. एक हिंदी वेबसिरीज आत्ता केली, त्याचं नाव आत्ता फ्रँकली स्पीकिंग आठवत नाही. असं लोकांना खोटं वाटू शकतं, हा माज नाही. पण आत्ता पण साई इथे धावत पळत काम सोडून त्याला म्हणलं तर ये असं होतं. कारण काय होतं ना, बॅकएंडला प्रोग्रामिंग करणं आणि हे खूप हेक्टिक असतं सगळं. एवढे सगळे प्रोजेक्ट ऐकल्यावर माझा पुढचा प्रश्न हाच आहे की तुम्ही झोपता कधी, किंवा म्हणजे घरी असता का, घरच्यांना काय प्रश्न पडतात, की अख्खा वेळ डबिंग स्टुडिओमध्येच असतात का, साऊंड स्टुडिओमध्येच असतात का, काय? घरच्यांना इतके प्रश्न पडले की आता घरच्यांनी फोन करणं सोडून दिले आम्हाला. कारण एक 24 तास हे स्टुडिओ, कारण अगं काय होतं ना, अपेक्षा आहेत ना तेवढ्या लोकांच्या, आणि एखादं काम घेतल्यानंतर त्याला न्याय देणं आमचं कामच आहे. त्यामुळे आम्हालाच ते करमत नाही. आणि त्यातनं साहेबांचं लग्न झालं आत्ता, तर ते 1.5-2 महिने म्हणजे साई लग्नाच्या जायचं आदल्या दिवशी रात्री पण सेटअपवर होता. खरं सांगतोय, म्हणजे त्याची बायको घरात यायच्या आधीच उन्नतीने आता आम्हाला दोघांना मारला असतं धरून, की अरे आता तरी माझ्या नवऱ्याला सोड. ह्या लेवलला आमची कामं चालू होती. नाही खरं ते दोन्ही गोष्टी पर्सनल आणि प्रोफेशनल बॅलन्स कराव्या लागतात. त्या होत नाहीत ती गोष्ट वेगळी. आणि नाही खरं, कारण की अशा गोष्टी होपफुली आयुष्यात एकदाच होत असतात. तर त्यामुळे आजकालचं सगळं बघता ओव्हरऑल की ते एकदाच होत असतं. त्यामुळे तेवढ्या पार्ट पुरतं तिथे फोकस करणं गरजेचं होतं. नाहीतर आयुष्यभर ज्या गोष्टींनी साथ दिलेली आपल्याला ते म्युझिक आहे, तर त्याला आपण डिसलॉयल नाही राहू शकत. तर त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं होतं आणि पर्सनल लाईफकडे पण देणं गरजेचं होतं. कामं संपत आणि त्यातनं इलेक्शन आलं. साईच्या लग्नाच्या आधी इलेक्शन चालू झालं ना, मग ते इलेक्शनची गाणी आली, ती नाही म्हणता येत नाहीत, कारण परत तो प्रॉब्लेम होतो. अक्षरशः साई लग्नाला जायच्या आदल्या दिवशी रात्री इलेक्शनचं गाणं 2 वाजता मिक्स करत होता. हो. आणि त्याच्यामध्ये लग्न आणि रिसेप्शनच्या मध्ये एक दिवस होता, तिथेही काम नव्हतं. त्यामुळे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सगळ्या देवतांच्या आशीर्वादाने कामं एका पाठोपाठ एक चालू होती. आणि बाकीच्या पण गोष्टी घ्यायला आम्हाला ना प्रॉब्लेम काय होतो, आम्हाला कामाला नाही म्हणताच येत नाही. प्रॉब्लेम तो होतो. त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांसोबत रिलेशन असतं सगळ्यांचं, आणि कामाला नाही म्हणावं न वाटणं हे एक आशीर्वादच आहे म्हणून समजावा. हा, कारण की ते असं सगळ्यांना नाही मिळत. लोक कामासाठी आतुर असतात आणि प्रत्येक आर्टिस्ट असतो असंतलं भाग नाही, पण ते मिळतात आम्हाला, ते आमचं नशीबच म्हणावं. एक गुजराती नाटक करतोय आम्ही, ते सांगायचं राहिलं. विपुल मेहता ज्यांनी आता ओले आली फिल्म केली, त्यांचं गुजराती नाटक करतोय. तर आमच्यासाठी ते खूप एक्साइटिंग आहे. पहिल्या दिवशी तालमेला गेलो तर काहीच कळत नव्हतं. म्हणलं अरे बापरे, आता काय करायचं. पण आता थोडं कळतं ग, पण ते फास्ट नाटकात पहिल्या 2दा काही ग्रास्पच होत नव्हतं काय करायचं ते. पण ते थोडं बघून मध्ये विपुल सरांसोबत बसून आता ती सवय झाली. पण ते म्हणजे फिल्म्सपेक्षा हे आम्हाला जरा एक्साइटिंग आहे, कारण काहीतरी नवीन दुसऱ्या भाषेत काम करतोय, तर ते जरा इंटरेस्टिंग आहे आमच्यासाठी. नक्कीच. हा, मग मी तेच म्हणा की या सगळ्या एनर्जीच्या मागचं काय रहस्य आहे, की काम खूप आवडतं, आपलं संगीत खूप आवडतं. ऑफकोर्स याला पर्याय नाही आहे. संगीताला 2 मीडियम असतात माणसाच्या आयुष्यात. एक म्हणजे व्हिज्युअल मीडियम असतं आणि एक म्हणजे ऑडिओ मीडियम असतं. ह्याच्या व्यतिरिक्त याच्या एवढ्या ऍक्टिव्ह कुठले सेन्सेस नसतात आपले. तर त्याच्यामध्ये एक आहे, ते आपण डोळे मिटले तरी सुद्धा जे फील होऊ शकतं ते आहे गाणं. त्या गाण्यामधनं किंवा आवाजामधनं जे फील करू शकतो ते कुठल्याही सेन्सरी ऑर्गन्समधनं आपण तेवढं फील करू शकत नाही. त्यामुळे ते एक ड्रायव्हिंग फोर्स असतो. आणि ऑफकोर्स जसं याने म्हणलं की एक नॅचरली एक जो फ्लो असतो, जसं ॲक्टरचा ॲक्टिंगकडे नॅचरल कल असतो, तसं आमच्याकडे तो आधीपासूनच होता. आणि लहान एजपासूनच आम्ही त्या गोष्टी करायला लागल्या असल्यामुळे आता त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कशाचा विचार करू पण शकत नाही, इच्छा असून सुद्धा करू शकत नाही. ते इतकं बांधलं गेलोय आम्ही संगीताबरोबर. तर तो एक ड्रायव्हिंग फोर्स आहे. आणि एक ऑफकोर्स वरच्याचा एक आशीर्वाद आणि एक हात लागतो डोक्यावर, तो होपफुली आमच्याकडे आहे असं आम्हाला वाटतं. खरंच इतकं छान वाटलं. इतके सुंदर प्रोजेक्ट्स येत आहेत, या सगळ्यासाठी भरभरून शुभेच्छा. आणि हे गाणं अर्थात आता प्रेक्षकांना त्याबद्दल सांगा की कुठे ते पाहायला मिळणार आहे, कोणत्या युट्यूब? येस, मन पाखरावानी जे गाणं आमचं रिलीज झालं ते सारेगामा मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता ते सगळ्याच लिडिंग प्लॅटफॉर्म्सवर आणि टेलिव्हिजनवर पण तुम्हाला ऐकायला मिळेल, रेडिओवर ऐकायला मिळेल. प्लीज गाणं ऐका.
चॅनल सबस्क्राईब करा, गाणं लाईक करा आणि प्लीज 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 शेअर करा. गाणं आवडलं तर सगळ्यांना सांगा की हे गाणं ऐका बघा. थोडी गद्यात किंवा पद्यात प्लीज. मन पाखरावानी हवेत उडतय, प्रेमात पडतय, तुझ्या प्रेमात पडतय. पाखरावानी हवेत उडतय, प्रेमात पडतय, तुझ्या प्रेमात पडतय. थँक्यू. थँक्यू सो मच निलिमा. थँक्यू. थँक्यू.